थेट नागपूर विमानतळ परिसरामध्ये जाऊयात। उद्धव ठाकरे हे नागपूर विमानतळावर पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करतात याकडे लक्ष असेल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर तो आहे विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला आणि भास्कर जाधव यांचं नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी देण्यात आलेलं होतं, पण अजूनही त्या संदर्भातला निर्णय होऊ शकलेला नाही। त्यामुळे या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे त्यावर काय बोलणार याकडे लक्ष असेल। त्यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यावरून देखील त्यांनी सरकारवरती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाराजी व्यक्त केलेली आहे, टीका केलेली आहे। त्या संदर्भात उद्धव ठाकरे या अधिवेशनादरम्यान नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस उद्धव ठाकरे या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यांच्या संबोधनाकडे ते नेमकं काय बोलतात अधिवेशनामध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये ते सहभागी होणार आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांवरती ते बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेत। नागपूर विमानतळावरती उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।